गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक. कॉल 7796 833 833. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. या आढावा बैठकीदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी गुन्हेगार ठरवताना कोर्टाची ऑर्डर आल्याशिवाय कोणालाही पक्का गुन्हेगार ठरवता येत नसल्याचं सांगत गुन्हेगाराला वचक आणण्यासाठी गृह खातं काम करत असल्याचं सांगितलं. ते चांगलं आहे ना. त्याच्यात भाजपचे जास्त आहेत. काय भाजपचे जास्त आहेत नाही, गुन्हेगार जरी कलमा दाखल झाला पोलिसांकडनं, शेवटी कोर्टाची शिक्षा उद्या लागतं. कुणालाही गुन्हेगार ठरवताना गुन्हा दाखल होतो. कधी कधी परवा माझा गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे मागच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये असा गुन्हा दाखल झाला की जसं आम्ही डाका टाकला. ते मग कोर्टाने परवा आम्हाला सोडलं. ओबीसीच्या आरक्षणाकरता आम्ही कोर्टात जेलमध्ये गेलो. काही काही लाटके गुन्हे असतात, काही ठिकाणी थोडे गंभीर गुन्हे असतात. शेवटी कोर्ट ऑर्डर आल्याशिवाय कुणालाही त्या ठिकाणी पक्का गुन्हेगार, ठीक आहे गुन्हा घडलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याकरता सरकारने ज्या पद्धतीने लवकरात लवकर त्या ठिकाणी चार्जशीट करून त्या गुन्हेगाराला जेरबंद केलं पाहिजे. आणि चांगली मोहीम आहे, समाजामधला एक चांगला संदेश जाईल की गुन्हेगाराला वचक आणण्याकरता गृह खातं काम करताय. तसेच राज्य सरकारनं कर्जमाफीचं वचन दिलंय ते लवकरच पूर्ण होईल. फार्म हाऊस घर बांधलेत त्याचाही शोध घेतला जाईल. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमाफी करू असं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.